सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बायकोने मला आता ऑर्डर दिलेली आहे चायनीज आणायला. तर त्यासाठी मी जातो त्या दस्तुरीत. तर मी म्हटलं ब्लॉग करूया. आणि दस्तुरीमध्ये खूप प्रसिद्ध असा चायनीज कॉर्नर आहे, म्हणजे ते आपलं यश चायनीज सेंटर. तर बरेच जण तिथून घेऊन जातात. तुम्ही पण जर घेऊन जात असाल तर नक्की कमेंट करा. तर आपण तिथे जाऊया आणि एक छोटासा असा ब्लॉग करून घेतो, कशा प्रकारे तो फ्राय राईस बनवतो या काही प्रकारचे जे काय आहेत चायनीजचे पदार्थ, तर किंवा रेसिपी बोलता येईल. सो आपण जाऊ. आता मी तर फ्राय राईस आणायला जातो आहे, तर त्या फ्राय राईसची एक व्हिडिओ करूया आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि बायको वाटतं गेली वाटतं आतमध्ये घरी. सो शेवटपर्यंत पाहत राहा. सो भेटू आपण तिथे डायरेक्ट दस्तुरीवर. तर फायनली आपण तिथे पोचलो आहे. आणि हा जो रोड बघताय तो हा दापोली खेड किंवा खेड दापोली हा रोड आहे. आणि हा जो आपला चायनीज कॉर्नर, येस चायनीज कॉर्नर. तर मी ऑर्डर दिलेली आहे एक फ्राय राईसची, तर त्याचीच तयारी चालू आहे. तर तुम्हाला मी बाजूने पूर्ण दाखवतो, एकदा फिरवतो फोन. तर एक साईडला त्यांचं नाव आहे, त्या बाजूला वडापावचं पण दुकान आहे त्यांचं. सो आपण तो पूर्ण एक साईड बघूया. आता थोडं एक आपण त्यांनी सुरुवात केलेली आहे कामाला. आता मी एका साईडने पूर्ण तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय काय बाजूला रस्ता वगैरे. आणि इथे खूप जणं चायनीज घ्यायला येतात. जर तुम्ही पण येत असाल तर नक्की कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला त्यातलं म्हणजे चायनीजचं कोणतं प्रकार आवडतं. सो आता मी जरा बाजूचं पण दाखवतो. आता हा तुम्ही पाहता हे खेळला जाणारा रोड आहे. आणि असं साईडला आलात तुम्ही त्याच्या बाजूला तर इकडे दापोली रोड येतो. आणि इथे जे साईडला त्यांचा वडापावचाही दुकान आहे. वडापाव, कांदा भजी वगैरे असे भेटते यांच्याकडे. सो आता आपण डायरेक्ट आता तिथे जाऊ. त्यांच्या इथे जे रेसिपी चालू आहे आपल्या फ्राईड राईसची ते आता पाहूया. सो लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.